मराठा आरक्षणाच्या इतिहास या आंदोलनाच्या सर्वोच्च शिखराची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 57 मोर्चे काढल्यानंतर 58वा मोर्चा राजधानी मुंबईत धडकला. हा केवळ मोर्चा नव्हता, तर मराठा समाजाच्या शक्तीचे विराट प्रदर्शन होते. मुंबईचा विराट मूक मोर्चा जेव्हा राजधानी भगवी झाली 9 ऑगस्ट 2017. 9 ऑगस्ट 2017 क्रांती दिनाचा मुहूर्त आणि मुंबईच्या रस्त्यांवर उतरलेला अथांग जनसागर. हा मोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या साखळीतील 58वा आणि सर्वात मोठा मोर्चा होता. 1. मोर्चाचे नियोजन आणि शिस्तस्थळ भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान. सहभाग संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. रेल्वे, खाजगी वाहने आणि अगदी पायी चालत लाखो लोक मुंबईत आले. शिस्त नेहमीप्रमाणे याही मोर्चाचे नेतृत्व मराठा कन्यांनी, मुलींनी केले. कोणतेही राजकीय भाषण झाले नाही. मोर्चेकऱ्यांनी स्वतःहून पोलिसांना सहकार्य केले आणि रस्ते स्वच्छ ठेवले. 2. मुंबई थांबली, पण विस्कळीत झाली नाही. मुंबईसारख्या वेगवान शहरात लाखो लोक जमूनही कुठेही तोडफोड किंवा हिंसा झाली नाही. डबेवाल्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. मुंबईच्या डबेवाल्यांनी त्या दिवशी आपली सेवा बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला होता. 3. प्रमुख मागण्यांचा पुनरुच्चार या विराट मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे खालील मागण्या मांडण्यात आल्या. आरक्षण, मराठा समाजाला टिकणारे आणि कायदेशीर आरक्षण मिळावे. सारथी संस्था, मराठा तरुणांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी सारथी संस्थेची स्थापना व्हावी. वसतिगृहे, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारी वसतिगृहे बांधावीत. अण्णासाहेब पाटील महामंडळ, या महामंडळाला भरीव निधी देऊन कर्ज योजना सुलभ कराव्यात. 4. सरकारची नमती भूमिका. मोर्चाची भव्यता पाहून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहे. गायकवाड आयोग, राज्य मागासवर्ग आयोगाकडे. गायकवाड आयोग हे प्रकरण सोपवून मराठ्यांचे मागासलेपण सिद्ध करण्याची प्रक्रिया वेगवान केली जाईल. विद्यार्थ्यांसाठी 50% फी सवलत, ईबीसी सवलत लागू केली. 5. या मोर्चाचे ऐतिहासिक महत्त्व. राजकीय दबाव, या मोर्चामुळे सरकारला हे कळून चुकले की आता केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर ठोस कृती करावी लागेल. एकता, मराठा समाजातील गरीब, श्रीमंत, शहरी आणि ग्रामीण हा भेद मिटून संपूर्ण समाज एका मुद्द्यावर एकत्र आला. जागतिक विक्रम, शांततापूर्ण मार्गाने एवढा मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरल्याची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली. वास्तव, मुंबईतील मोर्चाने सरकारला झुकवले खरे, पण कायदेशीर लढाई अजून बाकी होती. या मोर्चानंतरच राज्य मागासवर्ग आयोगाचे काम खऱ्या अर्थाने युद्धपातळीवर सुरू झाले.